दिलीप बापू म्हणजे समाजकारणातील एक अवलिया म्हणण्यास हरकत नाही. सन 1992 पासून विद्यार्थी दशेत असतानाच खेड्यापाड्यातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन सहकार्य केले व या वाटचालीतून कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेना प्रमुख म्हणून राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून कामाची सुरुवात केली व त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. विद्यार्थी सेना प्रमुख, शहर उपप्रमुख, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, मनसे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, संघटक, प्रदेश सरचिटणीस, सहकार सेना अध्यक्ष, मनसे नेते अशी विविध पदे उपभोगली, पण त्याचा कधी गर्व केला नाही. त्यामुळेच राजकारणापेक्षा समाजकारण हेच ध्येय ठेवून आपले कार्य चालू ठेवले आहे. समाजाची सेवा करण्यासाठी कायम तत्पर हेच ध्येय ठेवून मार्गक्रमण चालू ठेवले. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून आल्यामुळेच गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका ठेवली व ती चालूही आहे. सगळ्या सभेत माझा बाप दगडफोड्या होता असे अभिमानाने सांगणाऱ्या व सुशिक्षित तरुणांना काम करा, कशालाही लाजू नका, कुठलेही काम कमीपणाचे नाही हे ठणकावून सांगणारे दिलीप बापू आपण सगळ्यांनी पाहिले आहेत. राजकारण न करता समाजकारणातून त्यांनी अनेक माणसे जोडली. मनसे नेते राजसाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचा झेंडा घेऊन राजकारण कमी, समाजकारण जास्त हे काम चालू ठेवले आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात अन्यायावर आवाज उठविणे, विकास कामाबाबत आग्रही राहणे व प्रत्येकाला सहकार्य करणे हीच भावना त्यांनी ठेवली. मतदारसंघातील नागरिकांसाठी अनेक कार्यक्रम कायमस्वरूपी चालू ठेवले. त्यातही सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न, महिलांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत, तर पंढरपुरात होणाऱ्या विकास कामांबाबत सक्रिय राहून विकास कामे दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष. कुठलाही डामडौल नाही, येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सहकार्य व मदत करणे हे एकच ध्येय ठेवले व माझ्या दारातून कुठलाही माणूस त्याची अडचण सोडवूनच इथून गेला पाहिजे, तो इथून नाराज न होता गेला पाहिजे यावर त्यांनी जातीने लक्ष ठेवले व प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडविल्या जातात. त्यांच्या मागे त्यांच्या धर्मपत्नी माधुरीताई या त्यांची विचाराशी समरस असल्यामुळे एका यशस्वी पतीच्या पाठीमागे पत्नी असते हे दिसून येते. चिरंजीव श्रेयसही समाजकार्यातच रमलेले आहेत. अशा दिलीप बापू धोत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.